राज्यभरातल्या पावसाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत, पण त्याआधी नाशिकमधून एक मोठी बातमी हाती येते। नाशिकच्या गोदावरी नदीपात्रात पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढलाय। पाणी पातळीत अचानक वाढ झाली आहे, त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली। गोदाकाठावर अनेक पर्यटकांची वाहनं अडकून पडली आहेत। नाशिक महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सूचना देऊन सुद्धा नागरिकांनी इथून वाहनं बाहेर काढली नाहीत, त्यामुळे अनेक नागरिकांची वाहनं गोदावरी नदीच्या पात्रात अडकून पडली आहेत। काही वाहनं वाहून गेल्याची सुद्धा भीती आहे। स्थानिक नागरिक आणि पालिका प्रशासन यांच्या मदतीने पाण्याच्या प्रवाहात अडकलेली वाहनं काढण्याचं काम सध्या सुरू आहे। तर गोदा पात्रावरची काही मंदिरं ही पूर्णतः पाण्याखाली बुडाली आहेत। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, पाणी पातळी इथे किती आहे आणि मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी लागलं होतं सकाळी? मिलिंद सर, नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय। खरं तर नाशिक जिल्ह्याला देखील रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि नाशिकच्या कॅचमेंट अर्थात गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, शहरात पाऊस पडतोय आणि गंगापूर धरणामधनं जवळपास 6000 क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी पात्रात केला जातोय। तर दुसरीकडे शहरात पडणारं पाणी जे आहे ते देखील गोदावरीला जाऊन मिळतंय आणि त्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय। धक्कादायक म्हणजे या परिसरामध्ये असलेल्या नागरिकांना वेळीच प्रशासनाने सावध केलं होतं। नाशिक महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाने देखील अनाउन्सिंग करून या नदी पात्रामध्ये असलेली वाहनं जी आहेत ती काढण्याच्या सूचना केल्या होत्या। इतर साहित्य असेल ते काढण्याच्या सूचना केल्या होत्या। त्याचबरोबर नागरिकांना सतर्क राहण्याच्या सगळ्या सूचना दिल्यानंतर देखील काही पर्यटकांनी मात्र आपली वाहनं जी आहेत ती गोदापात्राच्या परिसरामध्ये असलेल्या पार्किंग मधून काढलेली नाही। त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये अचानक वाढ झाली, कारण गंगापूर धरणामध्ये देखील मोठा विसर्ग झाला। शहरातलं पाणी देखील गोदावरीला जाऊन मिळतंय आणि त्यामुळे अचानक वाढलेल्या पाण्यामुळे गोदाकाठची जी पार्किंग आहे त्यामध्ये असलेली पर्यटकांची वाहनं जी आहे ती गोदावरीच्या पात्रामध्ये अडकल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। स्थानिक नागरिक असतील, महानगरपालिकेचा अग्निशमन दल असेल, आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी कर्मचारी असतील, हे सगळेजण ती वाहनं काढण्यासाठी प्रयत्न करताय। मात्र पाणी पातळी जी आहे ती आता हळूहळू वाढताना पाहायला मिळते। शहरामध्ये देखील पाऊस जो आहे तो अद्यापही सुरू आहे, ग्रामीण भागात देखील पाऊस पडतोय आणि म्हणून अशा पद्धतीची परिस्थिती सध्या नाशिकमध्ये पाहायला मिळते। मिलिंद सर, जसं तुम्ही सांगितलं काही अतिउत्साहित तरुण या पाण्यात उड्या मारताना दिसतायत, प्रशासन किंवा पोलीस अशांवर काय कारवाई करणार? खरं तर पोलिसांकडून असेल किंवा आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देऊन देखील अशा पद्धतीनं हे लोक ऐकत नसल्यामुळे आता नाशिक शहराचे पोलीस आयुक्त जे आहेत त्यांनी मात्र या सगळ्या हुल्लडबाजांवरती कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक पोलिसांना दिलेले आहे आणि त्या अनुषंगाने स्थानिक पोलीस देखील आता गोदा स्तरावरती दाखल झालेले जे हुल्लडबाजी करतील, नदीपात्रात उड्या मारतील, अशांवर कठोर कारवाईच्या सूचना ज्या आहेत त्या पोलीस आयुक्तांनी स्वतः दिलेल्या आहे आणि कुठल्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही यासाठी खबरदारी घेतली जाते। नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील काही वेळापूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वच अधिकाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहे। काही हेल्पलाईन नंबर जे आहे नाशिक जिल्ह्यात ते देखील दिले आहे, कारण ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। विशेषतः इगतपुरी आणि हा जो बेल्ट आहे पश्चिम भाग त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। दारणा धरणात तर जवळपास 35-40 हजार क्युसेक पाणी बाहेर पडतंय। तिकडे नांदूर मध्यमेश्वर धरणातून मराठवाड्याच्या दिशेनं जवळपास 50,000 क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातोय। त्यामुळे जिल्ह्यात परिस्थिती जी आहे ती चिंताजनक आहे। प्रशासनाकडून आपण अपेक्षा करूयात की परिस्थिती लवकरच शांत होईल आणि लोक पाण्याच्या जवळ जायचं टाळतील। जे सखल भागात असतील, पाणी साचत असेल तर ते प्रशासनाकडे संपर्क साधतील आणि आपली सुटका करून घेतील। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।